नमस्कार, मी तानाजी कदम कुंभारी. सत्य न्यूजमध्ये आपले सहर्ष स्वागत. कुंभारी तालुका जत येथील क्रमांक 572चा पाझर तलाव रात्री उशिरा अचानक फुटल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. तलाव फुटल्यानंतर मोठ्या वेगाने पाण्याचा प्रवाह खालील शेतजमिनीकडे धावला आणि काही क्षणातच अनेक एकर शेती पाण्याखाली गेली. उभी पिके वाहून गेल्याने शेतकऱ्यावर मोठा आर्थिक आघात झाला असून अनेक ठिकाणी मातीची धूप होऊन शेतीचे दीर्घकालीन नुकसान झाल्याचे चित्र आहे. या घटनेमुळे कुंभारी परिसरात भीती व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. रात्रीच्या वेळी अचानक आलेल्या पाण्याच्या लोंढ्यामुळे ग्रामस्थांमध्ये एकच खळबळ उडाली. काही शेतकऱ्यांनी तात्काळ शेताकडे धाव घेत नुकसान वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र पाण्याचा वेग प्रचंड असल्याने कोणतेही नियंत्रण शक्य झाले नाही. पाण्याच्या प्रवाहामुळे काही ठिकाणी बांध, रस्ते आणि लहान पायाभूत सुविधांचेही नुकसान झाले असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच जत पंचायत समितीच्या सभापती सौ अर्चना नाथा पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासनाकडे त्वरित लक्ष देण्याची गरज व्यक्त केली. शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शासनाने तातडीने पंचनामे करून योग्य ती नुकसान भरपाई जाहीर करावी अशी ठाम मागणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान सर्कल अधिकारी, तलाठी तसेच संबंधित शासकीय यंत्रणांनी घटनास्थळी जाऊन नुकसानीची पाहणी सुरू केली आहे. प्राथमिक अंदाजानुसार मोठ्या प्रमाणावर शेती व पिकांचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शासकीय योजनांच्या माध्यमातून बाधित शेतकऱ्यांना मदत मिळावी यासाठी प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. ग्रामस्थांनी देखील या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत तात्काळ मदत मिळावी अशी मागणी केली आहे. रात्रीच्या वेळी अशी घटना घडल्याने जीवितहानी टळली, मात्र आर्थिक नुकसान प्रचंड झाले आहे. त्यामुळे शासनाने विलंब न करता मदत द्यावी अशी भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. कुंभारी परिसरातील या घटनेमुळे तलावांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी तलावाची नियमित तपासणी, दुरुस्ती आणि योग्य नियोजन करणे अत्यंत आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे. सध्या संपूर्ण परिसरात नुकसानीचे चित्र समोर येत असून शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करण्यास विसरू नका. नमस्कार.